आता मी इथे आलेली आहे कल्याणला. मी जिथून पितळेच्या मूर्त्या, पंचधातूच्या मूर्त्या वगैरे घेते ना, तिथे आलेली आहे. चला आता आपण बघूया. बघा दुकानाचं नाव. हा बघा दुकानाचं नाव ओम पूजा भंडार. याच्यात मूर्त्या पण छान आहेत आणि दुकान पण बघा किती मोठं आहे. बाहेरूनच बघा, आतमध्ये अजून छान आहे. बघू शकता तुम्ही बाहेरच. बघा बाहेरच किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि आतमध्ये गेल्यावर एका देवाच्या 100 पेक्षा जास्त मूर्त्या आहेत. हे गणपती, हे बघा गणपती वगैरे सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत इथे. अजून बघा कितीतरी छान छान. आणि बघा बघा लक्ष्मीच्या, गणपतीच्या, ही कमळावर बसलेली लक्ष्मी आहे. किती प्रकारच्या लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत. हे बघा कशा मूर्त्या आहेत, भरपूर प्रकारच्या मूर्त्या आहेत. बघा हे बघा लक्ष्मीच्या मूर्त्या बघा किती छान आहेत आणि कमळावर बसलेली आहे. हे बघा किती मूर्त्या बघा छान छान. आणि बघा लक्ष्मीची मूर्ती, हे बघा महालक्ष्मीच्या मूर्त्या आहेत. इथे बघा ह्या मूर्त्या आहेत. आता इथे ह्या हनुमानची मूर्ती आहे. हे बघा हनुमान आहे, पंचमुखी हनुमान पण आहे. हे बघा आपण आता, आणि ही बघा ही गळती सुद्धा मी इथूनच घेतलेली आहे. हे बघा तांब्या गळती हिला बोलतात. आणि हा स्टँड आहे आपल्याला. आणि मग आपण इथूनच ही स्टँडवर बघा त्याला होल आहे की नाही ते पण बघून घ्यायचं आपण नीट. नाहीतर मग हा तांबण घेतला आपण, इथूनच घेतले तांबण. पण किती छान आहे बघा, वजनदार आहे हे त्याच्यात ठेवायला असं. आणि मग आपण त्याच्याबरोबर ही पितांबरी घेतली आपण. ह्याची आहे एकलवींची पितांबरी. ह्याच्याने देव एकदम छान आणि स्वच्छ निघतात, चमकतात असे देव. देव घासल्याने ही पितांबरी पण एकलवींची ह्याच दुकानात भेटते. हा बघा हा भीमसेन कापूर पण मी हा इथनच नेते. आणि ही मी मोठी थोडी डबी घेतली. हे बघा आता इथे या अगरबत्त्या आहेत आणि एकदम छान आहेत, सुवासिक आहेत. आणि आता ते इथे, आणि हे बघा गुलकंदची स्टिक धूप अगरबत्ती आहे. किती छान आहेत. आणि पूर्ण सर्व प्रकारच्या इथे अगरबत्त्या भेटतात. आणि धूप पण भरपूर आहे बघा. अगरबत्ती पण भरपूर प्रकारच्या आहेत इथे. धूप आहे. आता आपण हे सर्व घेतले नाही. ओम पूजा भंडार दुकानाचं नाव आहे. इथे सर्व प्रकारचे अगरबत्ती, धूप, पितलेचे, तांब्याची भांडी, पितलेच्या मूर्त्या, सर्व प्रकारच्या मूर्त्या पण इथे भेटतात हा का आपल्याला. हा दुकान आहे इथे. आणि चौरंग, हे बघा इथे आता या समय सर्व छोटी पासून तर मोठ्या, आपल्याला जितक्या मोठ्या पाहिजे तितक्या मोठ्या समया पण इथे भेटतात हा का. ही टोप आपल्याला काय हे बनवायला, प्रसाद वगैरे पूजेसाठी पितलेची टोप पण आहे तिथे. हे बघा हा खंडोबा बघा किती छान आहे आणि सुंदर दिखाऊ बघा कसं दिसतं. हे आता इथे पण बघा समया, घंटा आहेत, सर्व पितलेची भांडी आहेत बघा, छोट्या वाट्यांपासून तर सगळं सगळे किती छान छान भांडी आहेत इथे. तांब्याची भांडी जशी आपल्याला हे बघा सगळे तांबण वगैरे आहे इथे. तांब्या आहे. हे मूर्ती, हे बघा लक्ष्मीची मूर्ती बघा. आणि गणपतीची, लक्ष्मी गणपती बघा किती छान दिसतंय बघा. ही बघा ही मूर्ती बघा किती वजनदार आहे आणि मोठी आहे. आणि हिची प्राइस 5,000 रुपये. जशी आपल्याला हवी आहे तशा मूर्त्या भेटतील. छोटी मूर्ती 1,000 रुपयाला, 2,000ला मूर्ती, जशी तुम्हाला पाहिजे तशा मूर्त्या भेटतात इथे. आता आपण ही लक्ष्मीची मूर्ती बघा किती हसरी आणि बघा किती छान सुंदर दिसते. कळस आहे तिच्या सामने पण बघा कसा दिसतंय, किती छान दिसते की नाही. आणि मूर्ती पण वजनदार आणि चांगली. हा बघा बालकृष्ण बघा किती छान आहे, हसरा आणि बघा किती सुंदरच दिसतोय. त्याला पण हा 500 रुपयाला आहे. आणि ही छोटी एकदम छोटी मूर्ती आहे 200ला. ती पण बघा कशी हसरी आहे आणि छानच आहे. सर्व मूर्त्या बघा किती छान सुंदर दिसतात. आणि इथे मूर्त्या एकदम हसऱ्या आहेत आणि भरीव पण आहेत हा का, असं नाही की नाही म्हणून. बघा मूर्त्या कशा आहेत, 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे इथे मूर्त्यांची. बघा किती छान छान मूर्त्या आहेत इथे.
आपण बघू शकता बघा, ही बघा मूर्ती किती छान दिसते बघा, कशी हसरी आहे की नाही, किती हसते बघा, हसरी मूर्ती आणि भरीव पण आहे. ही बघा आता ही आहे दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि लक्ष्मी सुद्धा आहे बघा त्यांच्या इथे. किती छान दिसते. मी अजूनपर्यंत अशी मूर्ती बघितली नव्हती. बघा लक्ष्मी कशी दिसते, छान दिसते की नाही. दत्तगुरूंचा पण बघा चेहरा हसरा आणि लक्ष्मीचा पण चेहरा बघा कसा हसरा आहे आणि भरीव आहे एकदम, वजनदार आहे. बघा कशी दिसते मूर्ती, सुंदरच आहे. ही मूर्ती पण आहे 3,500-3,500ला मूर्ती आहे ती. इथे हा किती मोठा घंटा भेटतो आणि याच्यापेक्षा लहान लहान पण आहेत. गणपतीची मूर्ती आहे ही, पंचधातूची मूर्ती आहे. याच्यावर किती कोरीव काम केलेलं आहे. आपण किती सुंदर दिसते बघू शकता तुम्ही मूर्ती. डिझाईन किती भारी काढली आहे. नमस्ते, श्री स्वामी समर्थ. आता आपण ज्या मूर्त्या घेतो, मी जिथून घेते ना तिथे बघा पंचधातूच्या, पितलेची भांडी, तामण हे आपण कुठून घेतो हे मी ते कल्याणवेश, शिवाजी चौकाचे थोडं पुढे शंकरराव चौक, आत्रे मंदिर तिथेच आहे ओम पूजा भंडार, सर्वात मोठा दुकान आहे. इथे पूजा भंडारमध्ये सर्व प्रकारच्या मूर्त्या, पितलेची भांडी, छोट्यात छोटी मूर्तीपासून तर मोठ्या मूर्त्यांपर्यंत पितलेची भांडी, अशा ह्या गळत्या, विविध प्रकारच्या गळत्या पण, तांबण, हे असे सर्व प्रकारचे तुम्हाला इथे भेटून जातील. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.